बरं आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सेवक संमेलन चर्चा बैठक कशासाठी लावून दिली की माझ्या गोरगरीब सेवक अडाणी आहे, त्याला मानव धर्माबद्दल ज्ञान नाही. सेवक संमेलनाच्या माध्यमातून तो सेवक शिकल्या पाहिजे, त्याने इतर सेवकांना शिकवल्या पाहिजे. आणि मंडळाचे पदाधिकारी काय करतात, सेवकांसमोर तमाशे करतात. सेवकांना तिथून त्या चर्चा बैठकच्या माध्यमातून ज्ञान दिले पाहिजे सेवकांना, तर ते लोक आपसामध्ये एकमेकावर खुर्च्या फेकतात, माईक फेकतात. हे कितपत योग्य आहे? आज मला असं वाटते माईक इव्हन आपल्या सेवकांकरिताच नाही, इतर वस्तीतल्या लोकांना सुद्धा आपल्या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लागला असते. आज आपण त्या माईकद्वारे आपण भांडणे करतो आणि त्या माईकचा आवाज गावातल्या परिसरात आपल्याला ऐकायला मिळते का हा फलाना असं म्हणत आहे, तसं म्हणत आहे. आज आपल्या मानव धर्माची छबी कुठपर्यंत खराब करणार आहेत हे लोक, असा एक प्रश्नार्थक चिन्ह आहे आज सामान्य सेवकांसमोर उभा आहे. बरोबर आहे. ही शोकांतिका आहे, भरपूर मोठी शोकांतिका आहे. शोकांतिका म्हणजे आज ह्या लोकांना थोडीशी लाज वाटली पाहिजे की आज आपण ह्या मानव धर्माच्या मोठ्या भव्य पंडालामध्ये आज ह्या सेवकांना आपण काहीतरी आपण शिकवण्यासाठी ह्या ज्या स्टेजवर आज समजून चला शिकवण्यासाठी आज आपण ह्या स्टेजवर बसलो आहोत. तरी पण ह्या लोकांना गद्दी सोपे वगैरे राहून सुद्धा हे लोक का बरं काटे रुतल्यावानी असे हे म्हणजे एकमेकाशी भांडतात हेच मला समजत नाही. मला तर एक गोष्ट पटते दादा, तुम्हाला पटते का तर माहित नाही. मानव धर्माच्या परमपूज्य परमात्मा सेवक मंडळातली जी बॉडी आहे ते सेवकांची दिशाभूल करत आहे कुठतरी. बिलकुल आज परिवर्तन खरंच करायची गरज आहे. म्हणून माझी एक इच्छा आहे, वैयक्तिक इच्छा आहे की जे पदाधिकारी लोक होते आजी माझी, ज्यांनी पॅनल स्थापन केला आहे, ज्यांनी पद भूषवले आहे, ज्यांनी मंडळामध्ये काम केलं आहे, त्यांच्या हाताने आजपर्यंत काही विकास झालेला नाही. म्हणून माझी एक इच्छा आहे की नवीन बॉडी, नवीन लोक तिथे बसल्या पाहिजे. म्हणजे सेवक मित्रांनो, राहुल दादाचं म्हणणं असं आहे की जे पहिले पदावर कार्यरत होते मंडळामध्ये तशा लोकांना तुम्ही निवडून नको द्या, कारण की ते पुन्हा तेच काम करणार आहे आणि तेच कार्य करणार आहे, राजनीतीच करणार आहे. सेवक मित्रांनो, बरोबर. आज तुम्ही नवीन चेहरा कुठेतरी आणण्याचा प्रयत्न करा व नवीन सेवकांना तुम्ही वोट देण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न नाही, वोट द्या त्यांना, असं मला वाटते. याच्यावरून मला एक छोटीशी कविता आठवली दादा की दिव्यापरी जाडून जाडण्याची वेळ आली, दिव्यापरी जाडून जाडण्याची वेळ आली, तारुणी या दुःखी कष्टी माणसाला स्वतः तरण्याची वेळ आली. अरे अख्खे आयुष्य गेले माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे तुम्हाला आणि आम्हाला मानव धर्म शिकवण्यामध्ये. अख्खे आयुष्य गेले माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे तुम्हा आम्हा सेवकाला मानव धर्म शिकवण्यामध्ये, तरीही आपण सेवक शिकलो नाही. म्हणूनच पुन्हा महान त्यागी बाबा जुमदेवजींना पुन्हा जन्म घेण्याची वेळ आली. बरोबर परिस्थिती आज आहे. दादाचं बिलकुल म्हणणं सही आहे. आज आणखी सेवक मित्रांनो, आज एक मुद्दा आणखी क्लिअर करणार आहोत की आज मला एक गोष्ट समजते, आज कार्यकर्ता लोक स्वतःना भगवान समजत आहे. बरोबर. सेवक मित्रांनो, हा कुठेतरी चुकीचा मुद्दा आहे. आज कार्यकर्त्याला आपण काय म्हणतो, मार्गदर्शक म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजी, आणि कार्यकर्ता म्हणजे कोण, आपल्याला कार्य देणारे. आज सेवक मित्रांनो, कार्यकर्त्यांना आपण भगवान समजून राहिलो. सेवक मित्रांनो, हे कुठपर्यंत योग्य आहे? सेवक मित्रांनो, हे चुकीचं आहे. कारण की आज आपल्या टिमकीमध्ये जा, मंडळामध्ये जा, तिथे सर्वात फर्स्ट याच्यावरच लावला आहे की जर अगर पक्कीतला सेवक अगर जर कुठं चुकत आहे तर तो आपल्या चुकीची गलतीची माफी तो स्वतः आपल्या परिवारामध्ये आपल्या गलतीला खोलून सानेनी तो आपल्या परिवारासमोर ते आपली गलती मांडून तो आपल्या आपसामध्ये ते कार्य करू शकतात, ते आपल्या चुकीचं निवारण करू शकतात. हे योग्य आहे सेवक मित्रांनो, आणि हे 100% सत्य आहे. तुम्ही का बरं छोट्या छोट्या गोष्टीला धरून सानेनी कार्यकर्तापाशी जाताना कार्यकर्त्याला आपण भगवान समजून राहिलो, हे मला समजतच आहे. राहुल भाऊ, ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? माझे तर एक म्हणणं आहे की कार्यकर्त्याचा शब्द आपल्याला पाळला पाहिजे. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतः, जसं माझं गाव चाचेर नागपूर पासून दूर आहे, तर मी बाबांकडे येऊ शकत नव्हतो त्या काळामध्ये. ज्या वेळेस बाबा हयातीमध्ये होते त्यावेळेस बाबांनी मग जसं गावोगावी सेवकांची संख्या वाढली, प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता नेमला. कशासाठी की माझा गोरगरीब सेवक आहे, तो इथपर्यंत येऊ नाही शकणार, म्हणून त्या कार्यकर्त्यापाशी गेल्या पाहिजे. तो कार्यकर्ता आपल्याला मार्गदर्शन करेल आणि त्या पद्धतीने आपण भगवंताचे कार्य करू. पण आजचे कार्यकर्ते स्वतःला भगवान समजायला लागले. माझ्याकडे या, मी म्हणीन तसं, मी म्हणीन तेच धोरण, मी म्हणीन तेच तोरण, या पद्धतीचे वागणूक आज कार्यकर्त्यांची आहे. आणि यावरून मला आणखी एक गोष्ट आठवली की बाबाच्या काळामध्ये जे कार्यकर्ते होते मंडळापासून आज ते दूर गेले आहे. आज त्यांना मंडळामध्ये जवळ आणण्याची गरज आहे. तर जी कोणी बॉडी या मंडळामध्ये आज बसेल त्यांनी सर्वात प्रथम काम कोणतं केलं पाहिजे, तर ते जुने सेवक आहे त्यांना जोडण्याचं काम या बॉडीने केल्या पाहिजे. बरोबर. अशा लोकांनी सेवकांनी निवडून द्यायला पाहिजे. आज मी बघा, मुझे ऐसा लगता है की
अपने को एकजुट होके, अपने सारे सेवकों को एकजुट होके कार्य करने की जरूरत है। इस मानव धर्म को आगे ले जाने की जरूरत है, ऐसे मुझे लगता है। अगर आज मैं राहुल भाऊ टिमकी के और मैं मंडल का हूँ, अगर आज मैं राहुल भाऊ के साथ में नहीं बैठता हूँ तो आज इतनी सारी वार्तालाप मैं नहीं कर सकता। बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर आहे तुमची. बरोबर की बघा, बरोबर? मंडळ पण तेच कार्य करताय, टिमकी पण तेच कार्य करताय, करताय. आनंदधाम संस्था पण तेच कार्य करताय, मोहाडी मंडळ पण तेच कार्य करताय. तत्व, शब्द, नियम सगळ्यांचे एक आहे. मग आपण वादत कशाला आपसामध्ये हे मला कळत नाही. हा वाद फक्त आहे खुर्ची, पद, पैसा, मोह, माया, अहंकार या गोष्टीमुळे आज आपण वादत आहोत. आणि आपली दिशाभूल हे वरचे लोक करत आहे, जे पदाधिकारी बनतात ते आपल्या सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करतात. आज दादा मला लोक कमेंट करतात व्हिडिओमध्ये की तू तर टिंकीचा आहे, तुला कसा का मंडळाची चिंता व्हायला लागली. तर मला त्यांना एकच सांगायची इच्छा आहे की मंडळ कोणाचा बापाचं नाही आहे. हे मानते की बाबा जुमदेवची जी अमानत आहे, बरोबर, आणि तिथे कोणी रोकटोक नाही करू शकत.